हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? का श्रावणातली आई पहिली एकादशी आणि त्या एकादशी निमित्त तुमच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर छान बघा, आज तुळशीकडे पूजा झाली. आज तुळशीला पाणी घालायचं नसतं का? आज एकादशी पण आहे आणि मंगळवार पण आहे. त्यानंतर छान अशी बघा उंबरठ्यावर रांगोळी काढली. सध्या पायाचं दुखणं खूप प्रचंड वाढलंय, त्याच्यामुळे आता साच्याच्या रांगोळींवरती आली आहे. म्हटलं ना काहीतरी पर्याय शोधून काढावेच लागतात. तर छान अशी बघा देवपूजा करून म्हणजे तुळशीकडची पूजा झाली, त्यानंतर उंबरठ्याची छान अशी पूजा करून घेतली. आणि त्यानंतर ऍक्च्युली आज मला एकादशी निमित्त असं ना वेगळी पूजा मांडायची होती, पण म्हणतात ना कधी कधी काही गोष्टी परमेश्वराच्या मनातही असाव्या लागतात आणि काही गोष्टी परमेश्वर आपल्याला नाही करायला सांगतो तर त्याच्या मागेही कारण असतं. बघा काल जी पूजा मांडली होती त्याचे दिवा अजूनही जळत होता, त्याच्यामुळे तिकडची ती जागा मला त्या जागेत परत पूजा ठेवता येत नाही. असं म्हणतात की आधी आपण जी पूजा केली ना ती जोपर्यंत तिथला दिवा शांत होत नाही आपण दुसरी पूजा तिथे मांडू शकत नाही. तर तो मी विचार सोडला आणि त्याच्यानंतर मी रोजची जी आपली देवपूजा आहे ती केली. त्याच्यासोबतच कामाक्षी दिव्याची पूजा केली आणि आपला आज होती एकादशी, त्याच विठ्ठल रुक्मिणीची बघा छोट्या बाळकृष्णाची पण छान अशी यथासांग पूजा केली. हीच पूजा मी बाहेर करणार होती अशी वेगळी, पण म्हणतात ना परमेश्वराची कदाचित इच्छा, कारण माझी तब्येत थोडी नरम गरम होत चाललेली आहे आणि म्हणतात ना आपल्यापेक्षा आपल्या परमेश्वराला आपली काळजी जास्त असते. तर छान अशी बघा पूजा अशी देवाऱ्यात छान अशी मांडली आणि खरंच सांगते आजची पूजा मनाला आणि खूप समाधान देऊन गेली. आणि हे गुलाब आहे ना, हे झाडावर फुललेलं गुलाब आहे. तर बघा आजच्या पूजेमध्ये त्या गुलाबाने किती मस्त म्हणतात ना एक आपली वेगळीच उपस्थिती दाखवली. तर खरंच छान बघा अशी देवपूजा केली आणि ही सगळी गजरे वगैरे सकाळी केलंय. गणूसाठी कंठी पण सकाळी चाफ्याची केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळे पूजेला एवढा वेळ झाला आणि त्याच्यामुळे माझी जी धनलक्ष्मी कुंचनची जी सेवा होती ना ती आज झालीच नाही. आणि मी गेले 2 मंगळवार ही 2 मंगळवार बघते, माझे 11 मंगळवार व्यवस्थित झाले आणि 12व्या मंगळवारपासून असं झालंय की माझी धनलक्ष्मी कुंचनची सेवा ही संध्याकाळच्या प्रदोष काळामध्ये होते. आता त्या मागेही देवाचं काहीतरी असेल, कारण की असं म्हणतात की देवीच्या सेवा या प्रदोष काळात झालेल्या नेहमी चांगल्या असतात आणि त्याचं चांगलं फळ मिळतं. कदाचित परमेश्वराची तीच इच्छा असावी. तर माझी बघा संध्याकाळी मग मी ती सेवा केली. मग हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त मजेत आहात ना? तर श्रावण महिना चालू झाला आणि श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्याचा उपास तपासाचा महिना आहे आणि अशाच्या महिन्यात येणारी आहे आजची आहे एकादशी. आणि आजची एकादशी विशेष आहे. ती का विशेष आहे? तर आजची एकादशी आहे पुत्रदा एकादशी. अशा तर एकादशी आपल्या दर महिन्याला येत असतात, पण महिन्यातून 2 वेळा. पण ही जी एकादशी येते ना ही एकादशी म्हणजे प्रत्येक बघा एकादशीला तुम्ही कॅलेंडर बघा, एकादशीची नावं वेगळी असते. तर ही एकादशी 2 वेळा येते वर्षातून, एकदा येते पौष महिन्यात आणि एकदा श्रावण महिन्यामध्ये. पण श्रावण महिन्यामध्ये येणारी एकादशी ही खास मानली जाते. त्याचं कारण आहे, कारण श्रावण महिना हा शिवशंकराला समर्पित आहे. त्याशिवाय व्रतवैकल्य उपास तापास या महिन्यात खूप केले जातात आणि असं म्हणतात की या महिन्यात जेवढे तुम्ही व्रतवैकल्य कराल, जेवढं तुम्ही दान कराल, धर्म कराल, जेवढं तुम्ही पुण्य जमा करू शकता तर तेवढं या महिन्यामध्ये तुम्ही जमा करू शकता. म्हणूनच बघा बऱ्याचदा या महिन्यामध्ये पूजा घातल्या जातात, सत्यनारायणाच्या बऱ्याचशा अशा गोष्टी म्हणजे देवाशी रिलेटेड ज्या पण गोष्टी असतात ना त्या केल्या जातात, कारण हा महिना खास असतो. अशा या खास महिन्यात येणारी एकादशी ती म्हणजे पुत्रदा एकादशी. असं म्हटलं जातं की पुत्रदा एकादशीची जर तुम्ही सेवा केली किंवा ती त्याची पूजा केली तर ही पूजा ही ना भगवान श्री विष्णूला समर्पित आहे. आणि असं म्हणतात की ही जर पुत्रदा एकादशी जर तुम्ही केली, याचा जर उपास केला तर तुम्हाला पुत्ररत्नाचा म्हणजे जे निसंतान आहे, ज्यांना मूलबाळ होत नाही तर अशांना मूलबाळ होतं असं मानलं जातं. आणि असे बरेच अशी उदाहरणं आहेत की ज्यांनी ही एकादशी केली त्यांना म्हणतात ना मुलांचं सौख्य लाभलेलं आहे. तर त्याची एक छोटीशी कथा सुद्धा आहे, ती सुद्धा मी तुम्हाला सांगते. ते एक राज्य होतं, तर त्या राज्यामध्ये महिष्मतीपुरी नावाचा एक राजा होता, जो खूप म्हणतात ना एकदम दानी होता, पराक्रमी होता, शूर होता, धनवान होता. पण त्या राजाला एकच दुःख होतं, ते होतं संतान सुखाचं, की त्याला कोणत्याही प्रकारचं संतान नव्हतं. तर अशा वेळी त्याच्याशी रिलेटेड जे लोक राहत होते, म्हणजे त्याचे जे हितचिंतक होते, शुभचिंतक होते, त्यांना त्या राजाबद्दल दुःख वाटायचं. एकदा या हितचिंतकांनी लोमेश ऋषींना विचारले की आमचा राजा एवढा दयावान आहे, धनवान आहे, तो खूप चांगला आहे, तर त्याच्या बाबतीत असं का होतं? तेव्हा लोमेश ऋषींनी त्यांना सांगितलं की तुमच्या राजाच्या हातून गेल्या जन्मात एक पाप घडलं होतं, त्याचा श्राप म्हणून तो यावेळी त्याला निसंतान असा झाला आहे. तेव्हा त्या हितचिंतकांनी त्या लोमेश ऋषींना विचारलं की काय झालं होतं? तेव्हा ते बोलाले की गेल्या जन्मात तुमचा हा राजा खूप निर्दयी अत्याचारी असा हा राजा होता, त्याला प्रजेला तो खूप दुःख देत होता. असाच राजा एकदा एकादशीच्या वेळी त्याला जेव्हा तहान लागली होती तेव्हा एका तो जलाशयाच्या काठी गेला होता आणि त्याच वेळी तिथे
नुकतीच बाळंतीण झालेली एक गाय आली होती. तर या राजाने त्या गायीला निर्दयपणे तिकडनं हकलून लावले आणि ती गाय त्यावेळी नुकतीच बाळंतीण झाली होती आणि तिला तहान लागली होती. तर त्या गायीच्या शापामुळे आज हा राजा निसंतान आहे. तेव्हा सर्वांनी लोमेश ऋषींना विचारले की आम्ही याच्यावर काय करू शकतो. तेव्हा लोमेश ऋषींनी सांगितलं की जर तुम्ही सर्वांनी मिळून जर पुत्रदा एकादशीचं व्रत जर केलं आणि हे व्रत जर तुम्ही भक्तिभावाने केलं तर तुम्हाला तुमच्या राजाला संतान सुख मिळेल. हे ऐकून शुभचिंतकांनी राजाला जाऊन सांगितलं. असं करत असताना एकदा श्रावण महिन्यात ती पुत्रदा एकादशी आली. त्यावेळी त्या हितचिंतकांनी आणि राजांनी सर्वांनी मिळून ही पुत्रदा एकादशीचा व्रत केला आणि काही काळानंतर म्हणजे काही वर्षानंतर त्या राजाला गोंडस असं मूल म्हणजे पुत्ररत्नाचा लाभ झाला. तर असं ही कथा आहे. यामागचं सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्यांना निसंतान, बघा आपण एवढे प्रयोग करतो, बरेच डॉक्टर्स करतो, बरेचसे उपाय तापाय करतात, कोणी गावठी औषधं करतात, कोणी आता तर कितीतरी टेक्नॉलॉजी आली, एवढं असून सुद्धा कधी कधी काही अपत्यांना मूल होत नाही. तर बघा कोणाच्या मार्फत परमेश्वर कसा येईल हे आपण सांगू शकत नाही. पण जर एखादी गोष्ट करून तुम्ही एवढे व्रत वैकल्य करता, त्याच्यात जर एखादं व्रत वैकल्य करून जर तुम्हाला त्याचा फायदा झाला तर ते करण्यात काहीच, आणि याच्यात गैर असं काहीच नाहीये. मला तरी वाटत नाही याच्यात काही गैर आहे. तुम्ही एवढे उपवास वगैरे करतो, तर आपण कुठल्या ना कुठल्या देवाचे उपवास वगैरे करत असतो, तर एकदा याचा अनुभूती घ्यायला हरकतच नाहीये. तर ज्यांना कोणाला मूल नसेल किंवा ज्यांना असं वाटत असेल की आपल्याला मूल व्हावं वगैरे, तर त्यांनी ही एकादशी करायला माझं तरी मत आहे की करून बघायला हरकत नाही. आपण एवढ्या सगळ्या गोष्टी करतो तर तिकडे हरकत नाही. कारण बघा सायन्स किती पुढे गेलं आणि जेव्हा शेवटची वेळ येते, जेव्हा डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये जात असतात, तेव्हा बघा बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल डॉक्टरांकडनं की आम्ही आमच्या परीने सगळे प्रयत्न करतो, पुढे जे काय आहे ते परमेश्वराच्या हातात आहे. म्हणजे विज्ञान जरी किती पुढे गेलं तरी त्याला अध्यात्माची जोड ही लागतेच. तसंच तुम्ही जरी मुलासाठी किती उपाय करत असाल, कुठले म्हणतात ना उपाय करत असाल, तरी त्याच्यासोबत जर तुम्ही अध्यात्माची जोड जोडली तर ते त्याच्यामध्ये वावगं असं काही होणार नाहीये. आता प्रश्न येतो की हे व्रत कसं करायचं आणि या व्रतासाठी कसं व्रत हे करायचं असतं, या व्रतासाठी किती दिवस लागतात आणि कसं कोण व्रत हे करू शकतं, तर त्याचीही माहिती मी तुम्हाला सांगते. तर ज्यांना कोणाला हे पुत्रदा एकादशीचं व्रत करायचं असेल तर त्यांनी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे 10व्या दिवशी, एकादशी ही नेहमी 11व्या दिवशी येते चंद्राच्या याच्यानंतर, तर 10व्या दिवशी सूर्य मावळायच्या आधी म्हणजे सूर्यास्ताच्या आधी आपलं जेवण पूर्ण करून घ्यायचंय. शक्य असल्यास तर या दिवशी तुम्ही कांदा लसूण हे जेवण करू नका. बघा पूर्वी आपले पूर्वज आपले करायचे, आपण त्यांना हसायचो की आजही आपले कितीतरी जुन्या पिढीतली लोक असतील ना, बाकीचे एक वेळ उपवास सोडतील पण पांडुरंगाचा उपवास कधीच सोडत नाही. असं म्हणतात की पांडुरंग आपल्या प्रत्येक गोष्टीला धावतो. आता तर कितीतरी शास्त्रज्ञांनी हे मान्य केलं आहे की तुम्ही विठ्ठल नामाचा जप केला असेल ना तर तुम्ही विठ्ठलाचं नाम जप करा आणि मनोभावे करा. बघा अटॅक सारख्या गोष्टी म्हणजे माइल्ड अटॅक वगैरे जे येतात ना ते सुद्धा दूर पडतात. एवढं त्या विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तेवढी ताकद आहे, तर तुम्हाला करायला हरकतच नाहीये. जर तुम्हाला जमणार असेल, ज्याला कोणाला हे पुत्रदा एकादशीचं व्रत करायचं असेल तर त्यांनी 10व्या दिवशी म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी जेवण करून मोकळं व्हायचंय. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उठून सकाळी छान स्नान अभ्यंग स्नान करून छान कपडे घालून देवाची पूजा करायची. जशी तुम्ही यथासांग पूजा करता तशी करायची. जास्त काही करायची गरज नाही. आता बघा हे मला आवड आहे म्हणून मी अशी सगळी पूजा मांडते. तर तुम्ही तुमच्या मनोभावे तुम्हाला जशी पांडुरंगाची भक्ती करता येईल तशी करा, श्री विष्णूची जी सेवा करता येईल ती करा. त्यानंतर त्या दिवशी तुम्ही जमल्यास शक्यतो फलाहार करा. बाकीचं काय करणं, बघा बरेच लोक काय करतात, उपवास म्हटलं की उपवासाचे पदार्थ खायला मिळतील या भावनेने उपवास करतात. काही लोक उपवासाच्या दिवशी नाही हे खाल्लंच खातात म्हणून केलं जातं. पण एकादशी हा एक असा उपवास आहे की या दिवशी अजूनही बघा मी जिथे राहते ना माझ्याकडे अजूनही तिथे आजी आहेत, त्या आजही उपवास एकादशीचा करताना निरंकार म्हणजे फक्त फलाहार, ते पण त्यांना भूक लागली तर करतात, नाही तर अन्यथा त्या पाण्याचा उपवास करतात. तर जमत असेल तर तुम्ही करा, अन्यथा तुम्ही फलाहार करू शकता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजे दशम एकादशी द्वादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी परत स्नान करून देवाची पूजा वगैरे करून नंतर हा तुम्ही उपवास सोडताना कांदा लसूण खायचं नाही. या जे मला माहित आहे ना ते मी तुम्हाला सांगते. मी पण कोणी ज्ञानी नाही. जे मला म्हणतात ना, जेव्हा तुम्ही अध्यात्मामध्ये येतात ना आणि बरीचशी जेव्हा पुस्तकं वाचतात, वाचन करतात, तेव्हा तुम्हाला या गोष्टी सगळ्या ज्ञात होतात आणि मला पण या गोष्टी हळूहळू ज्ञात होतात. आणि जे मला ज्ञान होत आहे ना
ते सांगायला हरकत नाही बघा. आपल्यामुळे जर कोणाचं भलं होणार असेल तर ते करण्यात मध्ये म्हणतात ना सर्वात मोठं पुण्याचं काम आहे. तर मला जेवढं माहिती असतं ते मी तुम्हाला सांगत असते. तर ज्यांना कोणाला पुत्रदा एकादशीचं व्रत हे जर करायचं असेल तर ते याप्रमाणे करायचं आणि तुम्ही संकल्प करायचा आहे. संकल्प करताना बघा तुम्हाला तर माहिती आता तांदूळ घ्यायचा आणि त्या एकादशीचा संकल्प करायचा. ज्यांना मूल होत नाही त्यांना जर करायचं असेल आणि ज्यांना मूल आहे आणि त्यांना सुद्धा जरी एकादशी करायची असेल ना तर तेही करू शकतात. कारण असं म्हणतात की ह्या एकादशीचा उपवास केल्यामुळे आपल्याला मोक्ष मिळतो. शिवाय आपली जी मुलं आहेत आपल्याला जी ऑलरेडी देवानी मुलं दिली आहेत तर त्या मुलांचं आरोग्य चांगलं राहतं. म्हणून हा एकादशीचा उपवास करायचा असतो. बघा मी आतापर्यंत एकादशी पाळत होती. म्हणजे माझी आई सांगायची की एकादशीचे भात खाऊ नये. तर भात का खाऊ नये याचाही व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तो नक्की बघा. तर जेवढं मला शक्य होतं ना तेवढं मी पाळते. आज माझी तब्येत ठीक नसते पण आज मी सांगते सकाळपासून मी आज मला माहित होतं की एकादशी आहे तर मी आज एकादशी पाळली. एरवीचाही माझा मंगळवारचा उपवास असतोच कुलदेवतेचा, पण आज त्यात एकादशी आली तर दोन्ही उपवास एकत्र झाले. पण मी काल काय म्हणते माहिती नाही पण काल माझ्याकडनं लवकर म्हणतात ना मनात नसताना पण कधी कधी काही गोष्टी होऊन जातात. कधी कधी देवाची इच्छा पण असते की आपल्याकडनं त्या गोष्टी घडाव्यात. अशा काही अनुभव पण मला या बाबतीत आलेले आहेत. ते मी अनुभव तुमच्यावर नंतर शेअर करेन. म्हणतात ना त्याचा प्रत्यय आधी मला येऊ दे मग मी तुमच्यावर नंतर शेअर करीन. आता हा व्हिडिओ बघून बऱ्याच जणांना इच्छा असेल की आम्हाला ही एकादशी करायची पण ताई तुमचा व्हिडिओ लेट आला. तर बघा तुमच्याकडे दुसरा आहे मी आता टाकलं कारण हा श्रावण महिना होता आता नाही जमलं. तर पौष महिन्यामध्ये सुद्धा पुत्रदा एकादशी येते तेव्हाही तुम्ही हे व्रत सुरू करू शकतात. कोणत्याही पुत्रदा एकादशीला म्हणजे एक तर श्रावण महिन्यात किंवा पौष महिन्यात 2 वेळा येत असते एकादशी तेव्हा तुम्ही ते व्रत करू शकता. आता म्हणाल की या एकादशीच्या उपवासाने काय होतं त्याच्या मागचं म्हणजे काय म्हणतात कारण काय आहेत म्हणजे फायदे काय आहेत, आध्यात्मिक फायदे काय आहेत, शारीरिक फायदे काय, मानसिक फायदे काय आहेत. तर तेही मी तुम्हाला सांगते की एकादशीचा उपवास केल्यामुळे काय काय फायदे आपल्या शरीराला होतात, आपल्या मनाला होतात, आपल्या पूर्ण बॉडीला होतात. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया की एकादशीचा उपवास केल्याने धार्मिक फायदा जो असतो ना तो काय होतो. तर श्री विष्णूची पूजा करणं हे खूप शुभ मानलं जातं. श्री विष्णूची पूजा केल्याने या व्रताने मोक्ष प्राप्ती मिळते, आपल्या मुलांचं चांगलं होतं, मुलांचं आरोग्य चांगलं राहतं म्हणून ही एकादशी केली जाते. तर याचा दुसरा फायदा होतो की मानसिक फायदा काय होतो तर आपलं मानसिक ताण कमी होतो, एक सकारात्मकता वाढते आपल्यामध्ये. म्हणजे म्हणतात ना आपल्याला बऱ्याच बघा मानसिक ताण असतो. आता मी सकाळपासून जो अनुभव घेते सकाळपासून मला एकदम शांत वाटतंय. म्हणजे रोज मला ना म्हणजे असं गडबड घाईचा दिवस असला तर खूप चिडचिड व्हायची पण आज सकाळपासून मी उपवास केला ना पण एकदम मनाला शांतता वाटते, कोणत्याही प्रकारचं तक्रार नाही. आणि मेन म्हणजे 2-3 दिवस झाले माझा पाय एवढा प्रचंड दुखतोय ना की काय सांगूच नका. पण आज मला खूप समाधान म्हणजे तो दुखणं आहे तरी सुद्धा एक मनाला म्हणतात ना एक शांती आहे, एक समाधान आहे. तर या उपवासाने शरीराला काय फायदा होतो तर शरीरातली जी आपली पचनक्रिया असते ती सुधारते, एक शरीराला आराम मिळतो. बघा रोजच आपण पोटामध्ये काही ना काहीतरी भरतच असतो, त्या पोटाला कधीतरी आराम हवा असतो. या उपवासाच्या निमित्ताने का होईना पण आपल्या पोटाला आराम मिळतो आणि आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त होतं. बघा बऱ्याचदा पाणी आपलं पिलं जात नाही पण जेवढं तुम्ही पाणी पिताना त्याच्यामुळे काय होतं की आपण लघवी वाटे आपले विषारी घटक जे असतात ते बाहेर पडतात. म्हणजे एका अर्थी काय होतं की आपल्या शरीरातली जी घाण आहे ना ती लघवी वाटे बाहेर पडते. म्हणजेच काय जेव्हा आपण उपवास करतो उपवासामध्ये आपण काही खात नाही पण पाणी पितो तर पाण्याचं रूपांतर लघवीत होतं आणि लघवी वाटे आपले विषारी जे घटक असतात आपल्या शरीरातले ते निघाले जातात. म्हणजे बघा एका उपवासामुळे आपल्याला बरेच असे फायदे होतात. मला समजलंच असेल की हा उपवास केल्याने आध्यात्मिक, शारीरिक, त्याच्यानंतर मानसिक, धार्मिक असे बरेच फायदे आहेत. आपण म्हणतो एक उपवास आहे, बरेच लोक आपल्याला म्हणतात की काय उपवास करते, किती उपवास करते. पण उपवास हे व्यवस्थित जर परंपरेला साजेसे आणि जसे आहे तसे केले. आता बघा उपवासाच्या नावाखाली बरंचसं तेलकट तुपट खाल्लं जातं त्याच्यामुळे आपली ऍक्च्युली तब्येत बिघडते. जर हे तुम्ही सोडाल आणि जगा पूर्वीची लोक काय करायचे उपवास म्हटलं की घरामध्ये कंदमुळं खाल्ली जायची, फळावर जी आपल्या घरामध्ये शेतामध्ये जी फळं पिकली जायची ती खाल्ली जायची आणि द्रव्य स्वरूपात म्हणतात ना पोटात अन्न ग्रहण केलं जायचं. त्यामुळे पूर्वीच्या लोकांनी बघा आजही काही पूर्वीची कोणाच्याकडे आजी वगैरे असेल तर त्यांनी बघा आता माझ्याकडे तर आजी वगैरे कोणीच नाही राहिली पण पूर्वीच्या जर कोणी असतील ना तर त्यांच्याकडनं ते जर उपवास करत त्यांना विचारा. कारण पूर्वीच्या लोकांना कंदमुळं वगैरे सगळं खात होती
त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहतं तो उपवास केलं तरी. आज बघा आपण उपवास केलं तर आपली तब्येत बिघडते, त्याचं कारण आहे कारण आपण उपवासाच्या नावाखाली जे तेलकट तुपट स्निग्ध पदार्थ जे खातो ना त्याच्यामुळे ऍक्च्युली आपली तब्येत बिघडते. बाकी उपवास हे आपल्या शरीरासाठी नेहमी चांगले असतात, कारण वर्षाच्या 12 महिने आणि 365 दिवस जेव्हा तुम्ही खा करता ना तेव्हा आपल्या शरीरावर सुद्धा एक ताण येतो, आपल्या पोटावरती ताण येतो आणि आपल्या शरीरातल्या यंत्रणा असतात ना त्यांनाही थोडी सुधारण्याची किंवा शांत म्हणजे म्हणतात आरामाची गरज असते. जसं आपलं शरीर थकल्यावर आपल्याला आरामाची गरज असते तेव्हा आपल्या शरीरातल्या यंत्रणेला जे आपलं आतमधले यंत्र असतं जे काम करत असतं, जे आपण अन्न पदार्थ खातो ते त्याचं विघटन करायचं काम जे करायचं असतं त्यालाही त्या आरामाची गरज असते त्या अवयवाला. अशा वेळी एकादशी सारखे उपवास जेव्हा तुम्ही करता ना तेव्हा त्या आपल्या त्या शरीरातील आतील त्या गोष्टीला आराम मिळतो आणि त्याच्यामुळे आपलं म्हणजे नंतरच्या गोष्टीला म्हणजे नंतरच्या दिवसांसाठी शरीर आपलं पूर्णपणे परत तयार होत असतं. तर असा आहे पुत्रदा एकादशी निमित्तचा जी मला माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली. तर ज्यांना कोणाला हे व्रत करायचं असेल त्यांनी अवश्य करा. मी तर म्हणते बघा जर तुम्ही करता उपवास, मी असं स्पेशली म्हणत नाही पण मुलाच्या हिशोबाने जर एखादं कोण म्हणत असेल तर बघा बरेच असे डॉक्टर आहे की ज्या सायन्स सोबत अध्यात्माला पण तेवढंच मान देतात आणि अध्यात्म अशी गोष्ट आहे ना की जी तुम्ही केल्यावर तुम्हाला कळते. मी सांगते म्हणून नाही, तुम्ही करा. मी नेहमी सांगते, मला ज्या गोष्टी पटतात किंवा मी ज्याचा अनुभव घेते त्यानंतर मी त्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते. जर तुम्हाला वाटत असेल की बाबा ही गोष्ट करून जर मला फायदा होणार असेल किंवा फक्त फायदा होतोय म्हणून ही गोष्ट करू नका. मी पहिलंच सांगते, मी बऱ्याचदा सांगते बऱ्याच गोष्टी की मी हे केलंय तुम्हीही करा, पण कधी करा जर तुम्हाला ती गोष्ट मनापासून करावीशी वाटते, तुमचं मन त्याला साथ देतं ती गोष्ट नक्की करा. फक्त मी सांगते म्हणून नका. कारण बऱ्याचदा कसं असतं अनुभवातून माणूस अनुभवातून शिकतो. जसं आता मी म्हणाले की मी या बऱ्याचशा गोष्टी करते, पूजा तापास मला सगळे म्हणतात आधी करत नव्हती कारण आधी माझ्याकडे वेळ नव्हता. आवड मला पहिल्यापासूनच होती. कसं असतं गोष्टी आवडीवर असतात, ही आवड मला पहिल्यापासूनच होती पण वेळेअभावी मला ते जमत नव्हतं. त्यानंतर आली वेळ, चला वेळ होती माझ्याकडे पण पैसे अभावी. कारण बघा कुठलीही गोष्ट करायची म्हटली तर पैसा हा तेवढाच महत्वाचा असतो आणि तो असेल तरच आपण गोष्टी करू शकतो. आता ते सगळं जमून येतंय. म्हणतात ना शेवटी परमेश्वराला काळजी असते, तो जो बसलाय ना तो त्याची सेवा आपल्याकडनं तशीच करून घेते जशी आपली मनात असते. फक्त एवढे काही ती एक योग्य वेळ यावी लागते आणि कदाचित ती आता योग्य वेळ आहे म्हणूनच कदाचित परमेश्वर माझ्याकडनं ती सगळी सेवा करूनही घेतोय आणि त्या सेवेतून जो मला म्हणजे म्हणतात ना जो जेव्हा समाधान मला भेटतंय किंवा त्याच्यातून मला जो काय मानसिक समाधान भेटतंय ते तुम्हालाही लाभावं असं त्या परमेश्वराची कदाचित इच्छा असेल. म्हणूनच काही गोष्टी मी तुमच्यापर्यंत शेअर करते की मला जो अनुभव आलाय चांगला तर तो तुम्हाला येऊ दे म्हणून या गोष्टी सांगत असते. तर असा होता आजचा एकंदरीत व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.